श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम, जय जय राम, जय जय राम। कृष्ण हरि 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 हरि। जय जय राम, राम कृष्ण हरि हरि। जय जय राम, राम कृष्ण हरि हरि। जय जय राम। राम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारे। हरि जय जय राम, राम कृष्ण हरि हरि। जय जय राम। नव नीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राम। नवल विनोद विहारी। हरि जय जय राम, राम कृष्ण हरि। जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी हारी। हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि। जय जय राम, जय जय राम। हरि जय जय राम, राम कृष्ण हरि। जय जय राम। शरणागत दीना चरणी ने शरणागत
शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणी दृष्टि निहारी 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 जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो हो सुख झाले सुख झाले हो सुख झाले सुख झाले सुख झाले सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव 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 बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वरू तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया सदा आर्जवी
प्रिय जो सर्वलोकी सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी सदा आर्जवी सदा आर्जवी सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी सदा सर्वदा सत्यवादी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा 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 जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामींनी दासाची लक्षणं सांगताना जे 10 श्लोक मनोबोध या ग्रंथामध्ये दिले त्यातल्या एकेका श्लोकावर चिंतन करायचं आणि एकेका वीराचं चरित्र पाहायचं. ही कीर्तन मालिका गेला आठवडाभर आपण त्याचा आनंद घेतो आहोत. आज अशा एका टप्प्यावर आपण आहोत की जिथे आता अर्थाची खोली बघायला अजून थोडं गंभीर झालं पाहिजे. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, इथे आर्जव शब्दाचा अर्थ काय घ्यायचा थोडं चिंतन करणं आवश्यक आहे. आपल्याकडे साधारणतः आर्जवी या शब्दाचा अर्थ लाळघोट्या असा घेतात. म्हणजे नको ती स्तुती करणारा, अनावश्यक असलेला स्तुती पाठक, सारखं अगदी उगाच नको इतक्या नम्रतेनं बोलणारा, वा 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 हे म्हणजे काय वा 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 गपच मेले, आपलं कमरेपासून सारखं खाली वाकत बसायचं वा वा वा. अनावश्यक नम्रता, अनावश्यक लीनता आणि अनावश्यक स्तुती म्हणजे आर्जव नव्हे. आर्जव या शब्दाचा अर्थ इतकाच आहे जो आज्ञा करत नाही. आर्जव शब्दामध्ये रुजुता या शब्दाला जास्त मोठं स्थान आहे. जो काहीही विधान करताना आज्ञा नाही विनंती करतो तो माणूस आर्जवी. अगदी साधं, ही सभ्यता खरं पाश्चात्य देशांनी जास्त पाळली आहे आपल्यापेक्षा. तिथे समर्थ रामदास स्वामी गेले असते तर केवढे मोठे झाले असते. आमच्याकडे किंमत कोण ठेवत नाही. पण किती सामान्य एटिकेट आहे हा. हॉटेलमध्ये बसल्यानंतर ए पोऱ्या पाणी आण रे, हे असभ्य आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये याचं भाषांतर करताना कुठल्याही वेटरला ब्रिंग वॉटर असं नाही करतायत. हे म्हटलं तर तुम्हाला हॉटेलमधनं बाहेर काढतील. कॅन आय गेट द वॉटर, मला पाणी मिळेल का, पाणी द्याल का. आपण विनंती केली पाहिजे, आर्जव पाहिजे. पाणी आण. अर्थात अशी भाषा आपण हॉटेलातच वापरतो असं नाही, चुकून घरीही वापरतो अभ्यासा. आणि आर्जव सुद्धा आवश्यक असेल तेव्हाच. अनावश्यक अशा विनंत्या करत राहिलो तर अपमानाची अवस्था आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण उगाचच वर्तमानपत्र चाळत बसायचं आणि छोकऱ्याला हाक मारायची,
काय गुंडोपंत, काय काय पाणी देता का आम्हाला? म्हणतो बाबा तुम्ही पेपरच वाचताय ना, हे ऐकायचं आहे का उद्या? जिथे पेपर वाचणं 2 मिनिटं बाजूला ठेवून पटकन उठून पाणी घेऊन येता येतं, अशा वेळेला आर्जव सुद्धा नको, स्वावलंबन. पण समजा अगदीच काहीतरी निकडीचं काम चालू आहे, मला हे काम सोडून जाणं शक्य नाही, पण तहान लागली आहे, तरी सुद्धा मला इथे तहान लागली आहे, कळत नाही का? वेळच्या वेळी इथं पाणी ठेवायला काय जातं? ह्यांच्या काय अकला गहाण पडलेले असतात का? परमेश्वर अकला वाटायला गेला तेव्हा कुठेतरी मरायला बाजारात शांत शांत, मला पाणी मिळेल का? सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, असा मनुष्य सगळ्या लोकांमध्ये आपोआपच प्रिय असतो. तो दाणकन कोणाला आज्ञा करत नाही, त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढते. पुढे समर्थ म्हणतात सदा सर्वदा सत्यवादी. पण काय समर्थांची मजा आहे, सत्यवादी म्हटल्या क्षणी पुढचा शब्द विवेकी. सत्यसुद्धा कुठे बोलावं, किती बोलावं, काय बोलावं याचा विवेक करणारा. अलीकडे जे सगळे गधडे सत्यवादी आपल्या नशिबी आलेत, यातल्या कुठल्याही गधड्यांचा आदर्श न घेता आपल्या पुराणाकडे जावं, नारद ऋषींना विचारावं, हा की का हो नारद ऋषी, सत्य या शब्दाची व्याख्या काय सांगा? तेव्हा नारद ऋषी सांगतील यद्भूत हितम अत्यंतम तत्सत्यम नतम मम. जे बोलल्यामुळे सर्व भूतमात्रांचे हित कल्याण होते असं बोलणं म्हणजे सत्य. म्हणून गोपालकृष्णांनी महाभारतामध्ये परीक्षिती नावाच्या त्या पांडवांच्या नातवाला जिवंत करण्यासाठी जी प्रतिज्ञा उच्चारली आहे, ती प्रतिज्ञा ऐकून भयचकित व्हाल. त्यांनी प्रतिज्ञा उच्चारली की या 3 गोष्टी जर मी नीटपणे केल्या असतील तर हे पोर जिवंत व्हायला हवं. आणि त्या संकल्पाचं पाणी सोडल्यावर परीक्षिती जिवंत झालाय, म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या प्रयोग पूर्ण आहे. कोणत्या 3 प्रतिज्ञा आधी उच्चारल्या तर कृष्ण म्हणतात मी जर आयुष्यात खोटं बोललो नसेन तर हा जिवंत होईल. कोण विश्वास ठेवेल मला सांगा या विधानावरती? पण त्याला सत्य मानावं लागलं, कारण तिथे खरं का खोटं हा शब्द नाहीये, असत्य. आणि असत्य या शब्दाचा अर्थ हा, मी जे जे बोललो त्याच्यामुळे समोरच्या सगळं प्राणीमात्राचं हित झालं का नाही याच्यावर मी सत्य बोललो का असत्य बोललो हे महत्त्वाचं आहे. जसं एक साधं उदाहरण सांगतो म्हणजे पटकन कळेल. खोटं बोलणं हे पाप आहे हे सगळ्यांना कळतं. पण समजा संक्रांतीचे दिवस आहेत आणि तिळाचे लाडू केलेत, तिळगुळाचे लाडू कोणाला आवडत नाहीत, खाते नुसतं खाते. कार्टं आलं 4 वेळा मागते लाडू, 5 वेळा मागते, 6व्यांदा लाडू खाल्ल्यावर परिणाम दिसायला लागला. दर 10 मिनिटांनी लोटा घेऊन पळतोय. हे बघितल्याबरोबर आईनं बाकीचे सगळे परातीतले लाडू पटदिशी डब्यात भरले, डब्यावरती ठेवून दिला. आई लाडू, अर्र तुला हवे होते का? आधी नाही सांगायचंच का रे बंड्या? आता ते सगळे लाडू मी काकूंकडे नेले, त्यांचे होते ऑर्डरचे. खरं आई आता खोटं बोलली, पण इथे खोटं बोलल्याचं पाप आहे का? शास्त्राच्या दृष्टीने ती सत्य बोलली का? त्याच्यात त्याचं हित आहे, ते त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्याने आत्ता खाणं योग्य नाही. बरं, तुला आत्ता मी देणार नाही हे सांगून परवडणार नाही, तो सगळा दिवस खराब करेल. पण तेवढं समजण्याचं त्याचं वय नाही. पण काही वेळेला जर त्याचे बाबा नको त्या आश्रमातनं आलेले सत्यवादी असतील तर मग ते आमचं सत्य वाटोळच करतील. काही नाही रे, इथेच डब्यात आहेत, हागवण लागून मेलास तरी चालेल, सगळे लाडू खाल्लेस तरी चालतील, पण मी काही खोटं बोलणार नाही. हा खरा खोटारडा आहे.
शास्त्राच्या दृष्टीनं सत्याच्या सुद्धा बोलण्याचा विवेक आहे. आणि असे गोपाल कृष्ण असल्यामुळे सर्व विश्वातले सिद्ध पुरुष साधक त्याला म्हणतात, हा विराट ज्ञानी, हा विराट ज्ञानी, हा विराट ज्ञानी, हा विराट ज्ञानी, हा विराट कोंदटला, हा भुवने, हा विराट ज्ञानी, हा विराट ज्ञानी. विराट ज्ञानी, विराट ज्ञानी, विराट ज्ञानी, विराट ज्ञानी, हा विराट ज्ञानी, हा विराट ज्ञानी. सुमन रेणु चराचर भुवनी, सुमन रेणु चराचर भुवनी, परिते कृष्ण जाण, परिते कृष्ण जाण. कण कण असे महाजन कारण, कण कण असे महाजन, महा महाजन कारण मागे उभा धनी, हा विराट ज्ञानी, हा विराट ज्ञानी. कोंदटला भुवने, हा विराट ज्ञानी, हा विराट ज्ञानी, हा विराट, हा विराट, हा विराट ज्ञानी. गोपाल कृष्ण भगवान की जय. यद्भूतहितम अत्यंतम तत्सत्यम. तेव्हा तो सत्यवादी असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा विवेक असतो. केव्हा बोलावं, कसं बोलावं, कोणासमोर बोलावं. जे बोलावं ते सत्य असावं, पण जे सत्य असावं ते बोलावंच असं नाही. म्हणून सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. बस शेवटच्या ओळीचं निरूपण आता करूया. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा. म्हणजे काय? मिथ्यवाचा म्हणजे तुमच्या लक्षात आलं, उगाच्या उगाच फसवणुकी हा विषय नाही. मिथ्य म्हणजे खोटं. इथे खोटं हा परत एकदा पापपुण्याशी निगडीत स्वर आलेला नाही. न बोले कदा मिथ्यवाचा, तो खोटं बोलणार नाही. पण त्रिवाचा हा काय त्रास आहे? तर एकच गोष्ट 3 वेळेला कबूल करावी लागेल इतका ढिला असणार नाही. संध्याकाळी 5 वाजता सत्यनारायणाची पूजा आहे.
विड्याची पानं घेऊन 4:45ला इथे तुम्ही पाहिजे. कळले? हो. 4:45ला माणूस जागेवर नाही. विड्याची पाने नाहीत. 4:45 वाजून 5 मिनटं झाली. फोन. कुठे आहात? विड्याच्या पानाच्या ठेल्यावर. कधी येत आहे? 5 मिनटात. त्याच्या पुढची 5 मिनटं झाली. पानं नाहीत, माणूस नाही. कुठे आहात? पुढचा फोन. रस्त्यात. किती वेळात पोचाल? फार गर्दी आहे. अजून 5 मिनटं. संपलं. 4:15 वाजले. पानं नाहीत, माणूस नाही. शेवटी गुरुजी म्हणाले, नसली विड्याची पानं तरी चालतील, पूजा काही तेवढ्यासाठी अडवायला नको, मला पुढची कामं आहे. आणि इकडे श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री सरस्वती नमः, देवेभ्यो नमो नमः. पूजा अर्ध्यावर आली तेव्हा विड्याची पानाची चवड घेऊन आले महाराज. बुवा आता याचं काय करू? चुना लावा, गुलकंद घाला, कत्री सुपारी घाला, सुरनळ्या करा आणि जेवल्यानंतर सगळ्यांना वाटा. आता दुसरं काय करता येण्यासारखं आहे? पूजा संपली माझी इथली. मला सांगा, एवढ्याशा गोष्टीसाठी जर आपल्याला साध्या साध्या गोष्टी 3-3 वेळा सांगून त्या वेळेला होत नसतील, तर ही सगळी आपली ही शाळेतली अशी वागणारी मुलं शिवछत्रपतींचं स्वराज्य कसं निर्माण करणार? शिवछत्रपतींच्या स्वराज्यात ज्याला एकदा एक काम सांगितलं त्याला ते काम झाल्यावर त्या ठिकाणी तो त्या क्षणाला उपस्थितच पाहिजे, दुसरा पर्यायच नाही काही. म्हणजे एका बाजूला अफजल खानाचा कोथळा काढत असताना दुसऱ्या बाजूला सय्यद बंडानी इकडं दांडपट्टा उगारलेला असताना समजा जीवा महाल आलो 5 मिनिटात. काय तुमची एवढी घाई आहे? बाकीच्या वेळेला मी कधी उशीर करतो का? प्रतापगडला घ्या समाधी बांधायला एकेकाची. आलो काय 5 मिनिटात, सय्यद बंडाचा दांडपट्टा वरती आहे तिथे. तेव्हा ही जी सवय लागावी लागते, ही दासानी स्वतःला बाणवून घ्यायची आहे. त्या दासाबद्दल समाजातल्या लोकांनी एक खात्रीलायक सांगितलं पाहिजे, उद्या सकाळी 12 वाजता ही गोष्ट हा माणूस करेल असं म्हटलंय का? म्हटलंय म्हणजे ती होईल. विसरून जा, जा घरी. त्रिवाचा नाही. परत 2 वेळा विचारू सुद्धा नका. आणि जर झालं नसेल तर पेपरमध्ये फोटो असेल, हा माणूस जगात नाही म्हणून. तिसरा पर्याय नाही आहे. इतकं आपल्या वाणीवरती, आपल्या वाचेवरती लोकांचा प्रगाढ विश्वास जो मनुष्य बसवण्याचा आटोकाट प्रयत्न करील, अशा अनेक लक्षणांनी युक्त जो असतो त्याला दास असे म्हणायचे आहे. जरा खांद्यावरचं ओझं तुमच्या जड होत आहे पालखीचं, मला कळतंय. दासाची किती लक्षणं? 30 लक्षणं 9 दिवसात खातोय आपण, पण हळूहळू पचतील, पचनी पडतील. वर्षभर तुम्ही आम्ही भेटू नाही शकत, मग 10 दिवस तुम्हाला खाऊचा डबा दिलाय. एकदम सगळा आत्ता नाही संपला. वर्षभर हळूहळू एक एक काजू बदाम खात जा, आसपासच्या आपल्या सगळ्या लोकांना देत जा आणि आपली प्रकृती अशी छान हनुमंतासारखी, शिवरायांच्या भक्तासारखी तयार करत जा. बस असा अभंग हा सदा आर्जवी प्रिय जो सर्वदो की सदा आर्जवी. सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. परंपरेप्रमाणे थोडा वेळ गोड भजन करूया आणि मग
आत्तापर्यंत 47-48च्या युद्धामधल्या एका वीराचं चरित्र ऐकून झालंय. नंतर 62 सालच्या चीन युद्धातल्या गुरखा रेजिमेंटच्या एका सैनिकाचं चरित्र ऐकून झालंय. आता पुढे 65चं युद्ध, यातल्या एका सैनिकाचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. थोडंसं गुडभजन म्हणूया, मग चरित्र भागाचा आनंद घेऊ. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सर्वांनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. 1962 सालचं युद्ध सैनिकांच्या शक्तीनं, सैनिकांच्या हौतात्म्यानं कसं बसत तरलं, पण याचं शल्य प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये रुतलं. आणि केव्हा एकदा आपल्या आनंदाचा क्षण येतो म्हणून सारे वाट पाहत होते. कालांतराने काळ पुढे जात राहिला. पंडित नेहरूंचं देहावसान झालं आणि याच्यानंतर भारताची घडी कोण सांभाळेल अशी मोठी संभ्रमाची अवस्था होती. सगळ्यांनी पंडितजींच्या कन्येला खूप गळ घातली, इंदिराजी तुम्ही आता ही धुरा सांभाळा. पण तेव्हा इंदिराजी सुद्धा तशा तयार झाल्या नाहीत लवकर. भीती होती, एवढं मोठं पद आहे. आणि अशा वेळेला सगळ्या मंत्रिमंडळांनी मिळून या पदाला उत्तराधिकारी म्हणून लाल बहादूर शास्त्री यांची निवड केली. आणि लाल बहादूर शास्त्रींना पंतप्रधान पदाची प्रतिज्ञा दिली गेली. तसं म्हणाल तर सगळ्या जगामध्ये लाल बहादूर शास्त्रींच्या उंचीवरून त्यांचं खूप हास्य व्हायचं. 4.5 फूट उंचीचे होते, पूर्ण 5 फूट पण नाही. बरं, अंगावरती वेश साधं खादीचं धोतर, वरती आपला नेहरू शर्ट, पांढरी टोपी. आणि लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतरच्या अनेक अनेक सत्यकथा, मी मुद्दाम काल्पनिक कथा नाही म्हटलो, आत्ता हेतू पुरस्सर नाही म्हटलो, कारण ह्या सगळ्या कथा ज्या आता सगळ्या भारताला माहिती आहेत, या शास्त्रीजींच्या पीए लोकांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहाय्यकांनी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्या बहुतांशी सत्यकथा असंच म्हटलं. दंतकथा नाही, लोककथा नाही, कानोकान आलेली कथा नाही, त्यांच्या शेजारी जे 30-30 वर्ष होते त्यांनी लिहिलेल्या कथा. की लाल बहादूर नावाचा सैतान जो पंतप्रधानावर आला, अरे राम 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 राम, खतरनाकच माणूस. पंतप्रधान पदावर बसल्याबरोबर
पहिल्या दिवशी प्रतिज्ञा झाली, दीक्षा घेतली पदाची आणि घरी जाऊन सगळ्या घरच्यांची मीटिंग घेतली. मला मोटार मिळालेली आहे, पण ही मोटार मला घरातून कार्यालयात न्यायला आणि कार्यालयातून घरी आणण्यासाठी आहे. ही घेऊन चारीधाम यात्रा करायच्या नाहीत. सरकारी पेट्रोल कणभरसुद्धा घरच्यांच्यासाठी गेलेलं मला परवडणार नाही. ऑफिसातून पंतप्रधानाच्या कार्यालयाच्या आसपास लोकांना बघण्यासाठी म्हणून जायचं असेल, तेवढीच ही कार फिरणार आहे. आपल्याला पगार मिळतो, त्याच्यातून आपण दुसऱ्या गाडीचं पेट्रोल भरू शकतो. 60 रुपये पगार होता. काय पगार आहे! आणि अशा पगार घेऊन जेव्हा 4 महिने उलटले असतील आणि सहज काहीतरी एकदम मोठ्या रकमेची आवश्यकता लागली, बायको म्हणली, तुम्ही मला जे काही 60 रुपये देता त्यातले 10 रुपये वाचवून मी संसार करते बरं. हे कळल्यावर बायकोचं कौतुक केलंच, पण ह्या पठ्ठ्यानी अर्ज केल्यावरती की माझं घर 50 चालू शकतं, माझे 10 रुपये कमी करा. पांडुरंगारी वासुदेवारी. मला सांगा, असं नेतृत्व इतकं निर्लोभी, इतकं निरपेक्ष नेतृत्व भारताने जगाने बघितलं की शास्त्रीजींवर काय प्रेम करावं लोकांनी. बा 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 बा, किती प्रेम. भारताला जेव्हा तांदूळाचा तुटवडा पडला, काही काळ दुष्काळ आला, तांदूळ नाही पुरला, अशा वेळेला सगळे बहुतांशी लोक म्हणत होते, परदेशाकडं मागू ना, आपल्याकडे काय झोळी पसरायची सवयच आपल्याला, मागूया तांदूळ. तुम्ही दिले गहू तर आपण सगळे खाऊ, नाही तर एकमेकाच्या तोंडाकडे पाहू. तर शास्त्रीजी उभे राहिले, नाही मागायचे, कारण ते तांदूळ देण्याच्या नावाखाली आणखीन काहीतरी निर्बंध घालतील आणि त्यांची नाकं आपल्या राजकारणात खोपसली जातील. परवडणार नाही. आपल्या भावांची काळजी आपल्याला घेता येते का नाही? सगळे देशवासीय, प्रत्येक भारतीय माझा बांधव आहे म्हणजे काय आहे मग? सगळ्या देशाला एक विनंती केली, सर्व देशाने सोमवारचा तांदूळ खाणं बंद करा. अख्ख्या देशाचा प्रत्येक आठवड्यातल्या एका दिवसाचा तांदूळ शिलकीत पडला आणि त्याच्या पुढचं पूर्ण 1.5 वर्ष काहीही टंचाई जाणवली नाही. नाही मागायचं दुसऱ्याकडे. आणि अर्थात ती टंचाई संपल्यावर सुद्धा तो सोमवारचा उपवास करणारी माणसं अजून आहेत की ज्यांना विचारला होती संपली टंचाई, ते लाल बहादूर तुमचा काय 16 सोमवारचं व्रत आहे का? 16 वगैरे काही नाही, आमचं हे राष्ट्रीय व्रत आहे. काय प्रेम करावं माणसाला, काय प्रेम करावं. म्हणून एका बाजूला शेती उत्पन्न प्रचंड वाढवावं यासाठी कार्यरत असलेले पंतप्रधान, आणि दुसऱ्या बाजूला लष्कराला काय कमी पडत आहे याचा खूप अभ्यास करून ते जास्तीत जास्त स्वयंपूर्ण कसं होईल यासाठी सातत्याने कष्ट करणारे पंतप्रधान. म्हणून लाल बहादूर शास्त्रींच्या नावावर सगळ्यात मोठी घोषणा झाली, जय जवान जय किसान. देशाचे जे 2 आधारस्तंभ आहेत, एक शेतकरी आणि दुसरा सैनिक, यांच्याबद्दल अत्यंतिक वेगाने कार्यरत असणारा पंतप्रधान. 24 तासातले 20-20 तास काम चालायचं. इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, ह्याच्या शेतीचे काय प्रश्न आहेत, या धरणाचे काय प्रश्न आहेत, या सैनिकांचे काय प्रश्न आहेत, का नाही होत. अशा जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर सगळ्या भारतात खळबळ जेव्हा सुरू झाली, तेव्हा शत्रू राष्ट्रांच्या लक्षात आलं, याचा जम बसायच्या आत उखडायला हवा. आणि मग पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने काश्मीराच्या दिशेनं हल्ले सुरू झाले. आत्तापर्यंत साधारणतः परिस्थिती अशी होती की हल्ला झाला की विचार विनिमय सुरू व्हायचा, काय करूया. आणि जवळजवळ ते टाळक्याशी येऊन आपटलं की आपण काहीतरी सुरू करायचो. यात सैनिकांची काही चूक नव्हती. जलद गतीनं लष्करी कारवाई करण्याच्या इच्छाशक्तीचा प्रचंड अभाव हे सनातन सत्य आहे. आपण म्हणाल, आपले तुम्ही काय इतकं सत्य सांगताय? याचं कारणही मी सांगितलं. मी महात्माजींचा नितांत भक्त आहे.
त्यामुळे राष्ट्राच्या दृष्टीने जे सत्य आहे ते आत्या नवीन पिढीच्या पोराला कळायलाच हवं. का चुकलं आपलं? जलद गतीनं ॲक्शन घेतलीच नाही. शत्रूची कल्पना हीच होती. आता जर हल्ला केला आणि आता तर शत्रूच्या हातामध्ये अमेरिकेच्या मदतीनं पॅटर्न रणगाडा नावाचा जास्त जबरदस्त रणगाडा हातात मिळाला होता, ज्याच्या तोफेचा, रणगाड्यावर तोफ असते ती मोठी, ज्याच्या तोफेचा एक गोळा 100 पाऊंडाचा होता. आणि अशा प्रचंड मोठ्या संख्येनं रणगाडे जर घुसवले, त्यांनी 3-3, 4-4, 10-10 गोळे जरी फेकले तरी एक तोफेचा गोळा जेथे पडेल त्याच्या आसपासची 6-8 मैलाची भूमी उजाड करून टाकणारा. मला कल्पनाही करवत नाही, जेव्हा कच्छच्या रणांगणातून ते पॅटर्न रणगाडे आत घुसले होते, काय गुजरातच्या भूमीची वाट लावून टाकली असेल पॅटर्न रणगाड्याने. पण असे रणगाडे आल्यानंतर आव 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 यातला काहीही आवाज न येता तिथे ताबडतोब विमान दलाला आज्ञा करून हवाई हल्ले करून थडाथड पॅटर्न रणगाड्यांवरती आघात जेव्हा झाले, तेव्हा शत्रूच्या लक्षात आलं गव्हर्नमेंट बदललंय. अरे अरे ते नाही म्हणत आहेत आता, अरे अरे आपण म्हणायचंय. जो दणका लावला कान फडात मारल्यासारखा उरावर येत आहे, तरी एकदा दम देऊन बघूया म्हणून शास्त्रीनं दम दिला. आम्ही जर लाहोरच्या विमानतळावरून तुम्ही वापरता तशी विमानं वापरून आलो तर दिल्ली बेचिराग करू. शास्त्रीजींनी तितक्यात शांतपणे उत्तर दिलं, माझ्याकडची विमानं ही दसऱ्याच्या पूजेसाठी ठेवलेली नाहीत. आपण जे करू शकता त्यातलंच काहीतरी आम्ही नक्कीच करू शकतो. आणि सैनिकांना असा आनंद होता. अहो 47 सालापासून 65 सालापर्यंत 18 वर्ष फक्त सैन्य पराक्रमापेक्षा संयमच जास्त दाखवत होतं. त्यांच्यावर आघात व्हायची ऑर्डरच येत नसे काही करायची. मग मात्र त्यांना जो आनंद झाला का, अरे श्री कृष्ण सिद्ध झाला झाला, श्री कृष्ण सिद्ध झाला, भरले अपराध 101. शिशुपालाचे 101 भरेपर्यंत थांबायचं होतं. आणि मग मात्र रणयज्ञ मांडियेला, रणयज्ञ मांडियेला. शिशुपाला पातलीच घडी ऐक, रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा रामा. सैन्याला आज्ञा झाल्याबरोबर ज्या विविध मार्गाने पाकिस्तानी टोळ्या घुसल्या, त्या प्रत्येक मार्गावरती आता विपुल पद्धतीनं सैन्याची संख्या, शस्त्रांची संख्या, दारुगोळ्यांची संख्या भराभर पाठवली गेली. पण वाईट असं होतं, निसर्ग इतका असमतोल होता की सगळी तयारी असूनही तशी आपल्या सैनिकांना विजयाची पटकन चिन्ह दिसेनात. आणि अशा वेळेला सगळ्या जगाला चमकून सोडेल असा एक निर्णय शास्त्रीजींनी घेतला. एक अर्थात त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री, केंद्रीय सगळे अधिकारी, लष्करी अधिकारी, या सगळ्या इंटेलिजन्सचा खूप मोठा वाटा आहे की यांनी हो म्हटलं. अन्यथा एकट्या पंतप्रधानांनी हो म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टी होत नाहीत. पंजाबकडच्या या सगळ्या बॉर्डर्सवरती
विविध ठिकाणी भारतीय सेना लढती आहे. इथून त्यांना सामान पाठवायला थोडं अवघड होत आहे, पण तरी कसं बसं पोचत आहे आणि कार्य होत आहे. ठीक आहे, ठीक आहे. पाकिस्तानचा बहुतांशी सगळा फोर्स याच सीमेच्या एका चंद्रकोरीवरती उभा आहे जिथे भारतीय सैन्य आहे. एक डाव जिथे आपण येऊ अशी पाकची कल्पनाच नाही, असं या चंद्रकोरी व्यतिरिक्त असलेलं ठिकाण ज्याचं नाव घेऊन त्यांनी आपल्याला दम दिला होता ते लाहोर. जर भारतीय सेना तिकडून आत्ता तुर्त काहीच येत नाही, थेट लाहोरात जर घुसली आणि लाहोरचा विमानतळ जर ताब्यात आला तर एक राजकीय खेळी अशी येते की लाहोर विमानतळाच्या बरोबर वैमानिक टप्प्यामध्ये कराची हे बंदर येतं, जे त्यांची राजधानी आहे. त्यांची राजधानी जर माझ्या विमानतळाच्या टप्प्यात आली तर इकडची सगळी ताकद त्यांना थांबवायला लागेल. याला बुद्धिबळाचं चेकमेट आहे. पुढे ही सगळी प्यादी उंट वजीर असून काही उपयोग नाही, राजावर थेट नेम लावायचा. सगळे म्हटले चालेल का असं? का? पहिल्यांदाच आपणहून शत्रूच्या हद्दीत घुसतोय. आत्तापर्यंत फक्त शत्रू आपल्या हद्दीत घुसला की त्याला त्याच्या हद्दीत पिटाळून घालणं एवढाच पराक्रम चालला होता. आपण त्याच्या हद्दीत घुसणं हा विषयच कधी केला नाही. लाल बहादूर म्हणाले, करून तर पाहू. एकदा देवादिकांची आपण कथा पुढे घेऊन पाहू. का? म्हणजे अहो आपली परंपरा आहे ती. रामाचा पराक्रम तो आहे ना, रावणाच्या हद्दीत घुसून रावणाचा पराभव. रावणाला दिल्लीला येऊ दे, मग मी बघतो त्याच्याकडे. दिल्लीला कशाला येऊ दे, मी लंकेत येतो ना, हाणतो 2 फटके तुला, बघू काय करतोस. नरकासूर मारायचा, नरकासुराच्या घरात जाऊन. जरासंध मारायचा, जरासंधाच्या घरात जाऊन. ही देवादिकांची परंपराच विसरलो. आम्ही कंसाला गोकुळात यायची वाटच करून देतो, नाही तर माझा पराक्रम कशा करणार. त्याला कशाला गोकुळात यायला पाहिजे, मी मथुरेत जाऊन थोडतो त्याला. आणि अचानक सैन्य दलाच्या एका तुकडीला कामगिरी आली. हे इकडच्या चंद्रकोडीकडे माऱ्या थांबवा आणि आता थेट वाकडा रस्ता करून जिथे आपण जाण्याची स्वप्नातही कोणी कल्पना करत नाही त्या लाहोरवरती घुसा. पण प्रश्न असा होता, लाहोरचं विमानतळ राखण्याच्या दृष्टीनं शत्रूची काहीच तयारी नव्हती, इतकाही तो गलथान नाही आहे. लाहोरच्या अलीकडे एक मोठं गाव आहे ज्याला बर्कीचं गाव असं म्हणतात. त्याचं गावाचं नावच बर्की. बर्की नावाचं ठाणं हे शस्त्रास्त्रांनी भरपूर भरलेलं आहे. वेळ पडली तर ते विमानदलाच्या दिशेनं सुद्धा दारुगोळा पुरवू शकतं, वेळ पडली तर ते भूदलाकडेही दारुगोळा पुरवू शकतं, एवढे साठे आहेत. अर्थात ते साठे सांभाळण्यासाठी सुद्धा प्रचंड मोठं सैन्याचं एक मोठं दल बर्की गाव सांभाळत आहे. पण समजा मी बर्की गाव जिंकायला गेलो तर पाकची पंचायत अशी होणार आहे, इथं सगळ्या फौजा लढत आहेत, त्यांना ते इकडं डायव्हर्टही करू शकणार नाही आहेत. इथं लढणंच भाग आहे. म्हणजे इथे कमी ताकदीमध्ये बर्की उडवता येईल. बर्की उडली की लाहोर हातात मिळेल. लाहोर हातात आलं की या सगळ्या सैनिकांचे प्राण वाचतात. तिथलं युद्धच बंद पडणार आहे. मग यासाठी पर्याय नाही, धोका घ्यायला हवा. मिलिटरीला ऑर्डर आहे, बर्की नावाच्या गावावर आम्हाला ताबा पाहिजे. सानी दप मग मग गमध मग 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 रे सा सामा ग म मग निध प पध म प मग 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 रे जा नि रे ग मद मद नि सा द सा नि द प. सैनिकांनी पाहणी केली आहे बर्कीचं ठाणं आणि आता ही हद्द भारताची. याच्यामध्ये एक प्रचंड मोठा पाण्याचा नाला आहे, वरनं पूल जातोय. तिकडे पाण्याच्या नाल्याला नहर असंही म्हणतात. एक मोठा नहर जातो, हा इच्छिकोल नावाचा नहर आहे. इच्छिकोल नहर
पार केल्याशिवाय तुम्ही बरकीत पाऊलच टाकू शकणार नाही. पण हा पार करायचा असेल, हा पूल जर वापरायचा असेल तर याच्यावरनं आपण पाऊल टाकलं की पाऊस पडेल फक्त गोळ्यांचा. बरकी सांभाळायला माणसं उभी आहेत, ते वेड्यासारखे बंबार्डिंग आणि गोळ्यांचा बौछार करतील. ती सहन करत आपली सेना हळूहळू हळू बरकीच्या दिशेनं घुसवायला हवी. यासाठी पुलाचा आधार घेऊन आत घुसणारं एक पथक आणि त्यांच्याकडे वरच्यांचं लक्ष जाऊ नये म्हणून फायरिंग करत राहणारं दुसरं पथक, या 2 पथकांच्या कामगिऱ्या सातत्याने चालू ठेवायला लागतील. आपल्याला टास्क दिलाय, त्याच्या आत बरकी संपलीच पाहिजे. पण यासाठी सगळ्यात मोठी अडचण हिची गोल नहर मोठा, हिची गोल नहर मोठा, हिची गोल नहर मोठा, हिची गोल नहर मोठा, त्याच्या काठावरी असे गाव, त्याच्या काठावरी असे गाव, बरकी नामत याचे, बरकी नामत याचे, लाहोराच्या नजीकची शिब, हिची गोल नहर मोठा, हिची गोल नहर मोठा, हिची गोल नहर. क्या करे, नहरच्या एका बाजूनी आपली सेना येताना दिसली. अंदाज आधी अचूक होता. बरकी ठाणं वाचवण्यासाठी जी अख्खी पाकची रांग उभी होती त्यांनी अक्षरशः घनगर्ज पाऊस गोळ्यांचा सुरू केला. नव्हे, तिथून काही बॉम्बचे गोळे सुद्धा उडले आणि भारतीयांच्या बाजूला अंगावर पडले. सुदैव इतकंच होतं की तो नहरवरचा पूल उडवत नव्हता, कारण तो पूल आमच्यावर आघात करण्यासाठीही त्याला गरजेचा होता. पण अचानक तोफेचा गोळा एक पटकन जो भारतीय छावणीत येऊन पडला. अबे मर गए राम असा आवाज ऐकला आणि शेजारच्या सैनिकांनी दुसऱ्याला विचारलं, कौन उड़ गया? अरे यहाँ का बलराम और गुरुनाम उड़ गया यार, क्या कहते हो? अबे यहाँ बैठ बैठ के कैसे शूटिंग करेंगे, बाहर तो बाहर निकलना पड़ेगा यार. अरे बाहर कैसे निकलोगे, बौछार चल रही है यार. देखता हूं म्हणून तो पटकन सैनिक जो बाजूला गेला तो 60 दिशी 2 गोळ्या त्याच्या दंडात घुसल्या. त्याला तसाच फरफटत मागे बॅक कॅम्पला आणला. डॉक्टरने 2 गोळ्या काढल्या त्याच्या दंडातल्या, पट्टी बांधली दंडाला आणि त्याला म्हणली, अबे पागल, तू आज के दिन आराम कर, फायरिंग कैसे करेगा आगे जाके, पागल की औलाद, यह ठहर. आणि त्या वीरानं फक्त एकच सांगितलं, नाही डॉक्टर, पट्टी बांध लो, बाकी सब उपचार करने के लिए मैं आज रात के 12 बजे के बाद ही आऊंगा. अब तो मैं नहीं ठहरने वाला. ये बम्बार्डिंग में मेरे इतने दोस्त, मेरे जान भाई मर गए हैं. अब तो मैं नहीं रहने वाला. क्या करने वाले हो? या वीराचं नाव होतं रामसिंग चौहान. याची पत्नी तारा. हा लडाखच्या युद्धात पण होता 62च्या वेळेला. अरे चीनी सैनिकांना लात घालून हाकलेला त्याच्यामधला फार मोठा वीर होता. याची रजा खरी मंजूर झाली होती. या पठ्ठ्याने सांगितलं, मला रजेवर कात बसायचं नाही, देशाचं युद्ध चालू आहे, मी चाललो. त्या तारामतीनं सुद्धा हरिश्चंद्राची तारा असावी अशी होती. मस्तकी तिलक लावून पंचारती ओवाळून आपल्या नवऱ्याला पाठवला होता, जीत के आना. रामसिंग चौहान जो सटकला, नाही 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 डॉक्टर, ही पट्टी फक्त बांधून ठेवा, रेड क्रॉस, बस, आज तो मैं नहीं रहने वाला. वॉकी टॉकीवरनं मेजरला त्याने संपर्क केला. हा प्लीज मेजर, मुझे अटैक की ऑर्डर देना है आपको. मेजर म्हणला, पागल आहे काय बे,
अरे इकडं फायरिंग चाललंय, आता हळूहळू आपली सेना कुठेतरी मुसंडी मारते. सर प्लीज मुझको अटैक की ऑर्डर देना है. आप जिन लोगों को अटैक के लिए आगे भेज रहे हैं उनको थोड़ा रोक दो, मैं उनके आगे जाने वाला हूं. क्या करने वाले हो यार? बरकी में बहुत बड़ा गोडाउन है जहां पाक ने बम रखे हैं. वो यहां से थोड़ा थोड़ा दिख रहा है, मुझको अंदाजा हो गया है वो कहां हो सकता है. तो मैं वहां तक वैसे ही जा सकता हूं. मैं जाऊंगा, वो गोडाउन को पहले उड़ा दूंगा, हलचल मच जाएगी तो बाकी फौज को भेज देना, मैं सिग्नल दे दूंगा आपको. यार राम सिंह, इतना भी आसान नहीं है. मध्य रेख तक एक सेना की टुकड़ी पहुंच चुकी है. प्लीज मेजर प्लीज, मुझको आक्रमण की आज्ञा चाहिए. ते वॉकी टॉकीवर पात्र ऐकेच ना, शेवटी मेजर हो म्हटला. कमॉन टेक द ऍक्शन. आणि आवेशाने घुसुनी गेला, आवेशाने घुसुनी गेला हिंदुस्थानी पिछवा आपुला. अरे गेला गेला पुढती गेला, मरणाचे ना भय हो त्याला. आता तुम्हाला मिलिटरी ट्रेनिंग कॅम्पची शूटिंग बघितलेली आठवत असतील. कशी ती ट्रेनिंग असते, फक्त कोपराच्या जोरावरती आणि गुडघ्याच्या जोरावर. खाली संपूर्ण काटे पसरलेले असतात शत्रूंनी, ज्याला तुम्हाला पोट लावता येत नाही. ते काटे आणि दगड असे कोपरानी आणि गुडघ्यानी बाजूला करत, जर टोचले तर टोचले अंगाला काटे, असं करत अंग ओरबाडून घेत सरकत जायचं असतं. पण तुम्ही नुसते कमरेतनं उठून उभे राहिल्यासारखे दिसलात तरी काही डोकं दिसतंय म्हटलं की गोळी बसणार. शत्रुलाही कळेना ऐसे कैसे सब लोग रुक क्यों गए, आगे आने वाले रुक क्यों गए. फायरिंग तो चल रही है, कुछ तो हो रहा है, कुछ तो हो रहा है. बंकरच्या तो नजीकची आला, बंकरच्या तो नजीकची आला, बंकरच्या तो. लक्षात आलं, कोणीतरी सरकत पुढे येतोय. अबे ये सामने आ रहा है कुत्ते की औलाद. अरे फायर कर, फायर कर. रामसिंगला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या आसपास भारतीय सैनिक सुद्धा त्याच्या फायरिंगच्या चक 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 विजेच्या चकचकाटामध्ये तो दिसू नये याची काळजी घेत होते, त्याला पुढे जाऊ देत होते. पठ्या रामसिंग अंगाला किमान 7 हँड ग्रेनेड बांधून गेला होता, कारण अंदाजाने त्याला टाकायचा होता. समजा एक हँड बॉम्ब चुकीचा पडला, दुसरा चुकला तरी तिसरा. नाहीच जमलं तर आपणच उडी मारायची त्या गोदामामध्ये. पण लक्षात घ्या, अंगावरती 7 ते 10 हँडबॉम्ब लावलेला माणूस, याच्या आसपास जर एखादा त्यांच्या बॉम्बचा तुकडा पडला तर 10 बॉम्बच्या ताकदीनं ह्याच्या चिंध्या उडतात. का त्यांनी अंगालाच बॉम्ब बांधून घेतलेत. बरं, हे बॉम्बला खालचे काटे टोचता नाही का मा? मोठी अवघड पोझिशन आहे महाराज. असा सार 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 सरकत गेलं पात्र हे आपलं. रामसिंग चौहाननी त्या बराकीपर्यंत जाऊन, बराकीची भिंतीची उंची होती, त्याला असं स्वच्छ दिसत नव्हतं. तो खाली झोपलाय, समोर भिंत आहे, पण लांबून बघितलेला तो गोदामाचा अंदाज असा अचूक होता की तिथून मात्र गुडघ्यावरती उठला आणि जय महाकाली म्हणून पठ्याने जो हँड ग्रेनेड फेकला. अरे काय दिवाळी म्हणाल का होळी म्हणाल, 100 दिवाळ्या आणि 50 होळ्या एकत्र पेटाव्यात असा आगडोम उसळला आतमध्ये. अख्खं गोडाऊन पेटलेलं होतं. 2 बॉम्बच्या फटक्यामध्ये अख्खं गोडाऊन पेटलं होतं. तो एवढा मोठा जाळ हा भारतीय सैन्याला सिग्नल होता. टास्क कंप्लीट किया है रामसिंग ने. कम ऑन अटॅक, कम ऑन अटॅक. धाड 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 धाड. आता भारतीय सेनेचा उत्साह जबरदस्त. बरकीचा पूल ताब्यात घेतला, बरकी ताब्यात घेतली. अरे एका दिवसाच्या धडकेत लाहोर ताब्यात घेऊन दाखवलं. लाल बहादूर शास्त्रींना ताबडतोब निरोप पोचवला. अब बोलो इस्लामाबाद से जो कुछ बोलना है वो. तिथून थेट पाकिस्तानच्या मुख्यालयाशी बोलणं सुरू केलं.
अब लाहौर हमारे कब्जे में है, लाहौर से एयरफोर्स की चाल हो जाएगी तो आप हमारे रेंज में आ गए हैं, क्या करें? युद्धबंदी. गुडघ्यावर खाली टेकून सह्या केल्यात तहावर. पण इथं सगळेजण शोधत होते रामसिंग कहा गया साला. अख्खी युद्धभूमी तसूत सगळे पाजवत होते. कारण काय झालं होतं, माणूस का नाही लक्षात येत, बरकी वाचवण्यासाठी तोफगोळे टाकले गेले होते आपल्या अंगावर. तोफगोळा पडल्यानंतर बहुतांशी लोकांचे हातपाय असे तुटून विखुरलेले असतात की कोणाचा हात कुठल्या देहाचा आणि कुठला पाय कुठल्या देहाचा कळत नाही. काही वेळेला त्या एक बॉम्ब गोळ्याचे अनेक तुकडे उडतात. त्यातला एखादा तुकडा जरी इथे बसला तरी चेहरा अंग असं जळून गेलेलं असतं की हे प्रेत कोणाचं हेच कळत नाही. आणि कित्येक वेळेला गोळीबार असे होतात की एकावर एक प्रेतं पडतात. मग ते एकदा बरकी जिंकल्यानंतर ही सगळी प्रेतं बाजूला काढून बघत बसायला लागतो. हो, कोण कोणाचा गेला. एवढी प्रेतं लक्षात येत होती. जे जे कोणी मेले होते त्या सगळ्यांचं हौतात्म्य मोठंच होतं. पण साला रामसिंग कहाँ गया जिसने विजय इतना आसान किया? रामसिंग कहाँ गया? रामसिंग को एक ही आदमी पहचान सकता है. कौन? डॉक्टर को बुलाओ. त्याच्याकडनं उपचार करून तो गेला होता आत्ता. आणि तो म्हटला होता बरकी जिंकली की मी परत उपचारासाठी येतो म्हणून. डॉक्टर को बुलाओ. आणि डॉक्टरला फक्त माहीत होती त्याच्या दंडाला बांधलेली पट्टी. त्या दंडाची पट्टी बघण्यासाठी म्हणून त्यांनी बाकी इकडच्या तिकडच्या प्रेतांना पाहिलं. ते दंडाची पट्टी दिसली. ये रामसिंग का शव है. आणि डॉक्टर वेडा झाला त्या शवाकडे बघून. चेहरा तर पार खाक झाला होता. पण त्याच्या शेजारी गेला, ती कात्री आणि सुई घेऊन ते प्रेत बाजूला केलं आणि कर्नल साहेबांना सांगितलं, साहब इसका कुछ करो, ये पागल आदमी है. क्यों? त्यांनी मार्क करून दाखवलं शरीरावर. ह्या माणसाने त्या गोडाऊनवर बॉम्ब टाकण्यासाठी याच्या अंगाला 60 ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत. यू जस्ट कांट इमॅजिन या माणसाचा पागल काय अवलाद असेल. सगळ्या आत घुसल्यात असं नाही, कुठे इथं चाटून गेली आहे, कधी इथे चाटून गेली आहे, कधी इथे चाटून गेली आहे, कधी इथे अर्धी घुसली आहे. अशा 60 जागा आहेत जिथे गोळ्यांचे फटके आहेत. या माणसाने 10:30 रात्री 11ला इथनं चढाई करून 12-12:30च्या मध्यरात्री 1-2 वाजेपर्यंत लिटरली तुमच्या संरक्षणाखाली का असेना पण 60 गोळ्यांचे फटके अंगावर खात सुद्धा एकाही गोळीच्या मृत्यूचा विचार न करता अख्खा शत्रूचा दारुगोळा पेटवून टाकला आणि बरकी आपल्या ताब्यात घेऊन दिली. कुछ याद करो उनकी कुर्बानी. आज वाईट असं वाटतं की या वीरांची नावं आमच्या कॉलेजमधल्या कोण युवकांना माहीत नाहीत. कौन रामसिंग चौहान, कौन कर्नल तारापोर, अशी विचारणारी युवकांची पिढी पाहिली की असं हृदय तिळतिळ तुटताना वाटतं, गजानना यांना तेवढी सद्बुद्धी दे की बाबा रे, आत्ता 65 साल म्हणजे फार नाही उशीर झालेला. एवढ्यामध्ये भारताचा स्वाभिमान राखण्यासाठी आपलं राहतं घर असताना सुद्धा अशी कोळशासारखी रणांगणावरती जळून मेलेली पिढी या सैनिकांची आहे बाबा. त्याच्या जीवावर जगतोयस, त्याच्या जीवावर नोकरी करतोयस, त्याच्या जीवावर पैसा मिळवतोयस, त्याच्या जीवावर मौजा करतोयस. या लोकांची आठवण ठेव. एकदा रामसिंगांनी सांगितलं, मैं आज रात को टास्क पूरा करूंगा तो पूरा करूंगा. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाचा गोपाल कृष्ण भगवान की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.